1998 पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, कलर कोटेड पत्रा कंपनी। पत्रा, चॅनल, अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल, टाटा डुराशाइन, AM, NS इंडिया, JSW जिंदाल, कामधेनू, अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे। तर GD मल्होत्रा, मीनाक्षी टाटा, लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल, अँगल उपलब्ध। अपोलो, टाटा, जिंदाल, ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध। हवी ती साईज, हवा तो कलर, सर्वोत्तम दर्जाचे शीट्स, परवडणारी किंमत आणि हो, वेळेवर वितरण। तेव्हा आजच संपर्क साधा। आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंप जवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स, 9595 71 71 29, 7507 74 70 48 आणि 9423 160 391। कर्जत येथे सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांची बैठक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी संपन्न झाली। यावेळी राज्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अडचणी याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमासाठी सुखदेव कांबळे, विष्णू पुराणे, भाऊसाहेब वाघमारे, वंदना तोरडमल, ममता घोरले, राज्याध्यक्ष महेंद्र विदाते यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकी संपन्न झाल्या। यावेळी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि समस्या या प्रश्नावर बोलताना महेंद्र विदाते काय म्हणाले पाहूया। पटांगण झाडायला लावायचे। आता समजा या शाळेतले जर 2-3 कर्मचारी असतील, रोज जर एवढं अंगण झाडायचं, त्यांची कमर राहतील का? बरोबर की नाही? पुढच्या वेळी एवढंच नाही, टॉयलेट साफ करायला लावत होते। काय करायला लावत होते? टॉयलेट। संचालकाचं आणि शिक्षणाधिकाऱ्यांचं स्पष्ट पत्र आहे की अशी कुठल्याही प्रकारची साफसफाई या कर्मचाऱ्यांना सांगण्यात येऊ नये। स्पष्ट पत्र आहे। जर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जो शासनाचा निर्णय मध्यान्ह भोजन असेल किंवा इतर जे काही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्या खऱ्या अर्थानं या ज्या पोषण आहार बनवला जातो त्यामध्ये जर पाहिलं तर आपण अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यामध्ये ह्या जवळपास ह्या सर्व कर्मचाऱ्यांची संख्या 11,000पेक्षा जास्त आहे। आज आपण या ठिकाणी कर्जतमध्ये आहोत। ह्या ज्या शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिला आहेत त्यांना जवळपास मागील 3 महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही। दुसरा प्रश्न असा आहे की मानधनाबरोबरच त्यांना मिळणारं जे आहे मानधन ते जवळपास तुटपुंज आहे, म्हणजे 2,500 रुपयेच मानधन त्यांना या ठिकाणी दिलं जातं। आणि आज या ठिकाणी हे सर्व कर्मचारी या ठिकाणी जमले 3 महिन्यापासून मानधन नाही। वेगवेगळे प्रश्न समस्या आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। सर, नेमकं काय विषय आहे? आज सर्व महिला या ठिकाणी ज्या आहेत ते एकत्र आले। प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थे शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा येथील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो। याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत, परंतु जे काम करणारे कर्मचारी त्यांच्याकडे मात्र अद्याप ना केंद्र सरकारचं लक्ष आहे ना राज्य सरकारचं लक्ष आहे। आज 2,500 रुपये इतक्या तुटपुंज मानधनावर भारतामध्ये काम करणारा हा एकमेव कर्मचारी वर्ग आहे। शासनाला विनंती आहे का किमान वेतन कायद्याप्रमाणे यांना मानधन मिळालं पाहिजे। आणि हे जे तुटपुंज मानधन आहे 2,500 रुपये, गेल्या 3 महिन्यापासून त्यांचा पगारसुद्धा वेळेवर नाही आहेत। जे अतिशय हातावर काम करणारे हे आमचे कर्मचारी का बा शाळेमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत काम करून धड त्यांना दुसरीकडे रोजाने कोणी कामाला घेत नाही आणि 83 रुपये रोजाने हा रोजही मिळत नाही। मग अशा अवस्थेत त्यांनी त्यांचा प्रपंच चालवायचा कसा? मग त्यांना त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांनी करायचं कसं? हा एक मोठा गंभीर समस्या या ठिकाणी सुरू झालेला आहे। आमची शासनाला विनंती आहे का किमान यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करून घ्या आणि किमान वेतन कायद्याप्रमाणे मानधन द्या किंवा वेतन श्रेणी द्या। या प्रमुख मागणीसाठी आम्ही या ठिकाणी लढा उभा केलेला आहे। या लढ्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सुमारे 2.25 लाख कर्मचारी आहेत, परंतु अद्याप शासनाने याकडे आम्ही वेळोवेळी मोर्चे केले, आंदोलन केले, निवेदनं दिली, परंतु दुर्दैवाने याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही। आमची मागणी आहे की येत्या 8-15 दिवसात जर या नवीन मंत्रिमंडळाने जर योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही आत्मक्लेश, आत्मदानासारखं सुद्धा आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत। या ठिकाणी पाहिले तर महिला कर्मचारी याच्यामध्ये अतिशय अल्प मानधनामध्ये काम करतात। या ठिकाणी ताई त्यांची संवाद साधूया। काय नेमके प्रश्न आहेत तुमचे? किती दिवस झालं मानधन वेळेवर येतं का किंवा काय अडचणी आहेत?
3 महिने झाले मानधन वेळेला नाही आणि जे आम्हाला वेतन वाढ दिलेली ती पण त्यांनी नुसतं त्या कागदा तरतूद दिलेली आहे, आमच्यापर्यंत पोच झालेली नाही. आणि इथून पुढे आमची मागणी आहे ती त्यांनी त्याला समर्पित व्हावं, आम्हाला शासकीय करून घ्यावं, करारामध्ये ठेवू नाही आणि पगारवाढ करावं. कारण आम्हाला शाळेतून घरी गेल्याच्या नंतर जर कामाला जायचं म्हणलं तर 3च्या नंतर कोणताच मालक आम्हाला कामाला घेऊ शकत नाही. मग आम्ही 2,500 पगारामध्ये आमचं आणि आमच्या मुलांचं उदरनिर्वाह करायचा कसा, हा आमचा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे शासनाने होईन एवढ्या तरतुदीने आमच्याकडे लक्ष देऊन आमचं पगारवाढ करावी आणि रेग्युलर पगार करावा अशी आमची अपेक्षा आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की शेतावर काम करणाऱ्या महिलेला सुद्धा 500 रुपयापेक्षा जास्त हजेरी दिली जाते. 800 चालू आहे आज, 800 चालू आहे आज. बरं, तरी सुद्धा मग किती पडतो? 82 रुपये. रविवारचं मानधन नाही म्हणजे त्याच्यात काहीच महिन्याला पगार नाही. आम्ही कसं भागवायचं? 40 रुपये इंजेक्शन होतं, आज 100 रुपये झाले. किती पुरतं ते सांगा ना तुम्ही. मग आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला पगार वाढ पाहिजे. तुम्हाला काय? आमचा पण जो नेहमीचा पगार आहे ना तो वेळेवर होत नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला जो वाढून दिला 1,000 रुपये तो पण अजून आम्हाला भेटलेला नाही. आणि आमची एवढी एकच मागणी आहे की जी महिला शेतामध्ये काम करून जी घर चालवते ती आम्ही शाळेमध्ये 2 ते 3 वाजेपर्यंत थांबतो. 3च्या नंतर आम्हाला कुणी कामाला घेत नाही. आमची शेतामध्ये कामं होत नाहीत, आमचं तेवढ्या पेमेंटमध्ये भागत पण नाही. कारण त्याच्यासाठी आमची जी मागणी आहे ना ती शासनाने पूर्ण करावी. आपण या ठिकाणी आणखी काही ताई आहेत त्यांना या विचारूया. हे जे तुम्हाला काम करावं लागतं ह्याचं कसं कामाचं स्वरूप आहे, त्याला काय अडचणी येतात? त्याला भरपूर अडचणी येतात पण त्याला पण आम्ही सामोरे जातो. आता तुम्हाला पोषण आहार शिजवावा लागतो, मग त्याला काय अडचणी रोज आहेत का? कधी मटेरियल अडचण आहे किंवा काही साहित्य अपूर्ण असतं किंवा काय असतं? नाही तसं पगार वेळेवर व्हावा आणि वाढ आहे ना ते आम्हाला व्हावं व्यवस्थित. आणि याच्यामुळे आम्हाला पुढं कामाला घेत नाही दुपारी, आमची विनंती, दुसरं काहीच नाही. आता ताई तुम्ही किती दिवस झालं काम करता? चालू तांदूळ आले सर, मी 2003 पासून आहे. 2003 पासून आहे गुजरांना. बरं, आता किती रुपये तुम्हाला मानधन मिळतं? 2,500 रुपये महिना, तो बी वेळेवर नाही. तुम्ही किती दिवसापासून? पगार होतो महिन्यात. किती सालापासून काम करता? तांदूळ चालू झाल्यापासून 2002 पासून 1,500 नाही. तुम्ही किती वर्षापासून काम करताय? 28 रुपये रोज पडत होता. 14 वर्ष. या ठिकाणी तुम्ही बोलणार या ताई त्यांना आपण विचारूया काय अडचण आहे नेमकी? माझी शाळा पाटेवाडी जिल्हा परिषद. माझ्याकडे ना भाजीपाला आणि आहार दोन्ही बी. तर माझं भाजीपाला होतो 2,000 रुपयाचा आणि गॅस होतो 1,000 रुपयाचा. तर मला भरपूर काही इंधन भेटत नाही. सगळं 3,000 रुपये स्वखर्चानेच करावं लागते का? पदर. मग 3,000 खर्च केल्यावर 2,500 सरकार देते. हो, मग कसं काय जमणार? तशीच करते. मग आता काय करायचं, पर्याय असते याच्यावर. आमच्यापर्यंत संघटनाच आली नाही ना ती. जशी आशांची संघटना झाली ना तशी आमची सुद्धा करावी अशी आमची इच्छा आहे. आपण या ठिकाणी पाहिले की महाराष्ट्रामध्ये 3 लाख कर्मचाऱ्यांचा या महिला कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. आपण माझ्या ठिकाणी पाहिलं तर ह्या पाहिलं सर्व या महिला थोडंसं अंतर दे पलीकडे सरकत आहे. त्या सर्व महिला या ठिकाणी ज्या आहेत ह्या शालेय पोषण आहार बनवणाऱ्या सगळ्या महिला आहेत या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत. आणि राज्यातील 3 लाख महिलांचा या ठिकाणी प्रश्न आहे की 2,500 रुपये मानधन मिळतं, तेही नियमित नाही. या ताईंनी तर सांगितलं की 3,000 खर्च येतो 2,500 मिळतं, तेही कधीतरी. अशा पद्धतीने या सर्व प्रश्नांसाठी आता हे मंत्रिमंडळाला ह्यांनी विनंती केली आहे, निवेदन दिलेलं आहे की आमच्या मानधनामध्ये तात्काळ वाढ करावी आणि ते मिळावं. अन्यथा पुढील काळामध्ये या सर्व कर्मचारी देखील आता राज्यभर आंदोलन करणार आहेत असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. गणेश जेवरे, अहिल्यानगर. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68.
8208 58 5202 आणि 9404 12 00 69.